हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुर्वेद 2026. तर आपण पदार्थ विज्ञान पेपर वनचा जो काही फर्स्ट टॉपिक होता आयुर्वेद निरूपण त्याला स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये व्हिडिओ कव्हर केलेले. तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण जे फर्स्ट याच्यात होतं त्याच्यामध्ये आपण जे काही आयु आणि आयुर्वेद होतं त्याचं बेसिक नॉलेज घेतलेलं होतं. त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट होता, सेकंड पार्टमध्ये आपण सिद्धांतांना स्टार्ट केलेलं होतं. सिद्धांतांमध्ये जे होतं आपलं लोकपुरुष साम्य सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत हे आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर जे काही आहे ते म्हणजेच सामान्य विशेष सिद्धांत. आज आपण सामान्य विशेष सिद्धांताबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही सिद्धांत आहेत जे ते सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहेत बट ते पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत ते पण आज आपण कव्हर करणार आहोत. आणि हा जो आहे कार्यकारण सिद्धांत, तर कार्यकारण सिद्धांत जो आहे तो पेपर 2 मध्ये एक असं स्पेशल चॅप्टर दिलेला आहे पेपर 2 च्या सिलेबसमध्ये. तर जो कार्यकारण सिद्धांत आहे तिथे आपण डिटेल बघूया. तर सर्वात आधी आपण आज सामान्य विशेष सिद्धांतापासून स्टार्ट करू. याच्यामध्ये हे जे आहे सर्व आपण ते ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धिकारणं रास हेतु विशेषस्य प्रवृत्ति उभयस्य तु सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथकतत्व तुल्यार्थतः ही सामान्यम विशेषस्तु विपर्यय. चरक सूत्रस्थान पहिला अध्याय 44वा श्लोक. तर सामान्य विशेष सिद्धांत म्हणजेच काय? तर जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही विविध भाव पदार्थ असतात तर ते काय करत असतात, समान गुणांच्या पदार्थांच्या सेवनाने काय करत असतात, त्यांची वृद्धी होत असते. म्हणजे समानाने समानाची वृद्धी होत असते. आणि जे काही विपरीत भाव पदार्थ असतात तर विपरीत गुणांच्या पदार्थांचे सेवन केल्याने काय होत असते, तर ऱ्हास होत असतो. तर हा झाला सामान्य विशेष सिद्धांत. तर त्याच्यामध्ये सामान्य म्हणजेच काय, तर सामान्य म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, तर सामान्य एकत्वकरम म्हणजेच सामान्य म्हणजेच काय, तर एकत्वकर म्हणजेच एकसारखेपणाचा अनुभव. तुल्यार्थतःही सामान्य म्हणजेच जे काही निरनिराळे भावपदार्थ असतात त्यांच्याशी जो काही त्यांच्यामध्ये जो काही एकमेकांशी असणारा जो काही सारखेपणा असतो त्याला आपण काय म्हणत असतो, सामान्य म्हणत असतो. त्याच्यानंतर सामान्य 3 प्रकारे सांगितलेलं आहे. एक म्हणजे द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. सर्वात आधी द्रव्य सामान्य. तर द्रव्य सामान्य म्हणजेच काय, तर मासाने मासाची वृद्धी होते. मासामध्ये काय असते, तर पृथ्वी महाभूताचे अधिक्य असते. आणि मग त्याच्यामुळे काय होत असते, तर आपण काय करत असतो, जर आपल्या शरीरामध्ये इन केस जर मासाचा क्षय झालेला आहे तर त्या केसमध्ये आपण मासाचेच सेवन करत असतो. म्हणजेच काय, तर मासाने मासाची वृद्धी होत असते. जसं की आपल्या शरीरामध्ये जर रक्ताचा क्षय झालेला असला तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, रक्त म्हणजे ब्लड देत असतो पेशंटला. रक्त देणे म्हणजेच काय, ब्लड देत असतो आपण. तर त्याच्यामुळे काय होत असते, रक्ताने रक्ताची वृद्धी होत असते. हे पण काय झालं, तर द्रव्य सामान्याचं उदाहरण. त्याच्यानंतर काय, गुण सामान्य. गुण सामान्यमध्ये सांगितलेलं आहे की दुधाने शुक्राची वृद्धी होते. दूध काय असते, तर दुधाचा गुण काय असतो, तर दूध काय असते, मधुर रसात्मक असते. आणि मधुर रसाने काय होत असते, तर मधुर रसाने शुक्राची वृद्धी होत असते. म्हणून हे काय झालं, गुण सामान्य झालं. त्याच्यानंतर जे थर्ड आहे ते म्हणजेच कर्मसामान्य. तर कर्मसामान्य म्हणजेच काय, तर जीवाश्वापामुळे कफाची वृद्धी होते. जर आपण दिवसा झोप घेतली तर आपल्या शरीरामध्ये काय होत असते, तर कफाची वृद्धी होत असते. अशा प्रकारे हे काय झालं, सामान्य. तर सर्वात आधी आपण काय बघितलं की सामान्य विशेष सिद्धांत. सामान्य विशेष सिद्धांत म्हणजेच काय असतो, की समानाने समानाची वृद्धी होते आणि विपरीत म्हणजेच विरुद्धाचा ऱ्हास होतो, म्हणजेच क्षय होतो, ऱ्हास म्हणजेच. त्याच्यानंतर आपण बघूया विशेष म्हणजेच काय, तर विशेष म्हणजेच काय, विशेष असतो पृथकतत्व. विशेष असतो पृथकतत्व. पृथकतत्व म्हणजेच काय, वेगळेपणा. आणि म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, की जरी तुम्हाला 2 समान गोष्टी दिसत आहे तरी त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा शोधणं म्हणजेच काय, विशेष. विशेष म्हणजेच काय, पृथकतत्व किंवा वेगळेपणाचा अनुभव. याचेही 3 पार्ट पडत असतात. एक म्हणजे द्रव्य विशेष, सेकंड म्हणजेच गुणविशेष आणि थर्ड म्हणजेच कर्मविशेष. तर द्रव्य विशेष म्हणजेच काय, जसं आपण पाहिलं की मासाने मासाची वृद्धी होते. हे कशात बघितलं आपण, तर सामान्य म्हणजे द्रव्य सामान्यमध्ये बघितलं. तर द्रव्य विशेषमध्ये काय होत असते, की जर मासाची वृद्धी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण नागरमोथा,
गुंगूळ द्रव्यांचे सेवन केले पाहिजे. त्याच्याने काय होत असते तर मांसाचे क्षय होत असते. कारण मांसमध्ये कोणत्या महाभूताचे अधिक्य असते तर जल व पृथ्वी महाभूताचे अधिक्य असते. आणि जो आपण नागरमोथा किंवा गुगुळ सेवन करत आहोत त्याच्यामध्ये काय असते तर वायू व तेज महाभूताचे अधिक्य असते. त्याच्यामुळे काय म्हणजे हे काय झाले, हे जे दोन द्रव्य झाले म्हणजे नागरमोथा आणि मांस, हे दोघं काय झाले तर द्रव्य विशेष झाले, म्हणजे हे एक दुसऱ्यांच्या अपोज झाले. त्याच्यामुळे मांसाची जी काही झालेली वृद्धी असते ते ह्या द्रव्यांच्या सेवनाने कमी होते. त्याच्यानंतर जो सेकंड आहे तो म्हणजेच गुणविशेष. तर गुणविशेष मध्ये काय सांगितलेलं आहे की वात प्रकोपात तेलाचा उपयोग करावा. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर वात कसा असतो, वाताचा गुण काय असतो तर वात शीत असतो गुणांनी. आणि जे तेल असते तेल कसं असते उष्ण असते. त्याच्यामुळे उष्ण आणि शीत हे अपोजिट झाले. त्याच्यामुळे काय होत असते तर वाताचं शमन होत असते जर आपण तेलाचा उपयोग केला तर हे काय झालं गुणविशेष. त्याच्यानंतर थर्ड आहे कर्मविशेष. कर्मविशेषामध्ये काय सांगितलेलं आहे की व्यायामामुळे कफाचा क्षय होतो. अशा प्रकारे हा होता आपला सामान्य विशेष सिद्धांत. याच्यानंतर जे काही हे सिद्धांत आहे दुसरे हे सिलेबसमध्ये जरी मेन्शन नसले तरी हे काय आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात आधी येतो आयुर्वेदातील त्रिदंड सिद्धांत. सत्व आत्मा शरीरम च त्रयम इति त्रिदंड वत. जसं आपण बघितलेलं आहे की जर आपण घरी माठ वगैरे ठेवत आहे किंवा हंडा वगैरे ठेवण्यासाठी काय असते तर त्रिपाई असते. काय असते त्रिपाई असते. त्याच त्रिपाईप्रमाणे त्रिदंडचे आपण वर्णन करू शकतो. तर त्रिपाई म्हणजेच काय तर मानवी जे शरीर आहे, मानवी शरीर कशापासून बनलेलं असते तर तीन आधारभूत दंड कोणते आहेत त्याचे तर एक म्हणजेच शरीर, एक म्हणजेच शरीर, एक म्हणजेच मन आणि एक म्हणजेच आत्मा. या तिघांपासून काय बनत असते तर मानवी शरीर बनत असते. जसं आपण सामान्य विशेष सिद्धांताचा विचार केला तर सामान्य विशेष सिद्धांतावरती त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो काही ऱ्हास किंवा जी काही वृद्धी होत आहे ती कुठे होत आहे तर ती मनुष्याच्या शरीरामध्ये होत आहे. तर तिथे मनुष्याचं शरीर, फक्त मनुष्याचं शरीर म्हणजे शरीर अपेक्षित नसून तिथे त्यांनी शरीर, मन आणि आत्मा यांचा विचार केलेला आहे. तर कसं जर जेव्हा आपण चिकित्साचा विचार करत असतो तर चिकित्सा जी आहे तिथे जे शरीर आपण अभिप्रेत करत असतो त्याचा अर्थ म्हणजे फक्त शरीर नसतो तर सत्व, आत्मा आणि शरीर यांच्या संयोगाने जे काही मानवी शरीर तयार होत असते आपण त्याची चिकित्सा करत असतो. जर आपण बघितलं तर चिकित्सा करताना आपण जो काही पेशंट असतो त्या पेशंटच्या मानसिक स्थितीचाही विचार करत असतो. आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा आपण फक्त शरीराचा विचार न करता शरीर, मन, आत्मा ह्या तिघांचा विचार करतो आणि तेव्हा चिकित्सा करतो. त्याच्यानंतरचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे रस, वीर्य, विपाक सिद्धांत. तर रस किती असतात तर 6 रस असतात. कोणते? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मधुर, आम्ल, लवण, मधुर, आम्ल, लवण हे 3 रस काय करत असतात तर हे कफ प्रकोपक असतात. काय? कफ प्रकोपक असतात. आणि दुसरीकडे जर बघितलं तर हेच 3 काय असतात वात शामक असतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की कटू, तिक्त, कषाय. कटू, तिक्त, कषाय काय असतात तर हे वात प्रकोपक असतात आणि कफाचे शमन करत असतात. त्याच्यानंतर आपला राहिला पित्ताचा विचार करायचा राहिला. तर आपण जर बघितलं तर पित्तामध्ये आपण शॉर्ट ट्रिक घेऊ शकतो मतिक. मतिक म्हणजेच मधुर, तिक्त आणि कषाय. हे काय करत असतात तिघचे तिघ पित्ताचे शमन करत असतात. आणि जे काही उरलेले 3 आहे आता उरलेले कोणते? आम्ल, लवण आणि कटू. हे जे 3 काय करत असतात तर पित्त प्रकोप करत असतात. याच्यासाठी एक श्लोक असा आहे की तत्रादयम मारुतम घनंती तयस तिक्तादय कफम कषाय तिक्त मधुरा पित्तम अन्यतु पूर्वते. अशा प्रकारे हे काय होते रसांचे दोषांवर होणारे परिणाम होते.
त्याच्यानंतर विपाक सांगितलेला आहे. तर विपाक म्हणजेच काय, जाठरेन अग्निनाम योगात यदुद्यते रसानाम परिणामांते सह विपाक इति स्मृत. म्हणजेच जो काही आपण आहार घेत असतो किंवा आहार रसाची निर्मिती होत असते, त्याच्यावरती जेव्हा जाठर अग्नीद्वारे जी काही क्रिया केली जाते, ती क्रिया केल्याच्या नंतर जो काही अंतिम रस तयार होत असतो त्याला विपाक म्हटलेला आहे. तर विपाक किती सांगितलेले आहे, तर 3 विपाक सांगितलेले आहे, मधुर, आम्ल आणि कटू. तर मधुर आणि लवण रसांचा जो विपाक असतो तो मधुर असतो, आम्ल रसाचा जो विपाक असतो तो आम्ल असतो, आणि कटू तिक्त कषाय रसाचा जो विपाक असतो तो काय असतो, कटू असतो. त्याच्यानंतर वीर्य. वीर्य म्हणजेच काय असते, तर द्रव्य ज्या शक्तीने कार्य करत असते त्याला आपण काय म्हणत असतो, वीर्य म्हणत असतो. वीर्य 2 प्रकारचे असतात, उष्ण आणि शीत. अशा प्रकारे हा होता आपला रस वीर्य विपाक सिद्धांत. त्याच्यानंतरचा जो सिद्धांत आहे ते म्हणजेच व्याधींची सामान्य कारणे. व्याधींची सामान्य कारणे म्हणजेच काय, की ज्या काही व्याधी आपल्या शरीरामध्ये होत असतात त्यांच्या मागची कारणे काय आहेत किंवा त्या कशामुळे होत असतात. तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की काल बुद्धी इंद्रिय अर्थानाम योगो मिथ्या न चातीच द्रव्य आश्रयानाम व्याधीनाम त्रिविधो हेतू संग्रह. ज्या काही आपल्या शरीरात व्याधी होत असतात त्या मुख्यतः 3 कारणांमुळे होत असतात. एक म्हणजेच काल, बुद्धी, इंद्रिय यांचा अयोग, मिथ्यायोग आणि अतियोग याच्यामुळे काय होत असतात, आपल्या शरीरामध्ये विविध व्याधी होत असतात. तर सर्वात आधी म्हणजेच पहिलं म्हणजेच काल. काल म्हणजेच आपण म्हणू शकतो ऋतू. आता काळाचा अतियोग, अयोग, मिथ्यायोग कसा असू शकतो, तर अतियोगामध्ये आपण म्हणू शकतो की वर्षा ऋतूमध्ये अधिक पाऊस होणे. वर्षा ऋतूत अधिक पाऊस हा काय झाला, काळाचा अतियोग झाला. अयोग म्हणजेच काय झाला, की वर्षा ऋतू असून पाऊसच पडत नाहीये, वर्षा ऋतूत नो रेन. त्याच्यानंतर मिथ्यायोग म्हणजेच काय झाला, की वर्षा ऋतू आहे आणि त्याच्यात ऊन पडत आहे, वर्षा ऋतूत अधिक ऊन पडत आहे, म्हणजेच हा काय झाला, मिथ्यायोग झाला. त्याच्यानंतर जे सेकंड आहे, सेकंड काय आहे, तर बुद्धी. बुद्धीचा अतियोग म्हणजेच काय, तर बुद्धीचा अधिक उपयोग करणे. अयोग म्हणजेच काय, तर बुद्धीचा उपयोगच न करणे. आणि मिथ्यायोग म्हणजेच काय, तर बुद्धीचा चुकीचा उपयोग करणे. त्याच्यानंतर जे थर्ड आहे ते म्हणजेच इंद्रिय. तर इंद्रियांचा अतियोग म्हणजेच काय, तर इंद्रियांमध्ये आपण कर्मेंद्रियांचं उदाहरण घेऊ शकतो. कर्मेंद्रियांचा अतियोग म्हणजेच काय, तर अधिक तीव्र ध्वनी ऐकणे. अति तीव्र ध्वनी ऐकणे. त्याच्यानंतर अयोग मध्ये आपण म्हणू शकतो की जो काही क्षीण ध्वनी ऐकणे, एकदम बारीक आवाज आहे आणि तो आपण ऐकत आहे, तर क्षीण ध्वनी ऐकणे. आणि मिथ्यायोग मध्ये म्हणत आहे की आपण कानामध्ये काहीतरी जे काही आपण फॉरेन गोष्टी असतात त्या फॉरेन गोष्टी आपल्या कानामध्ये इन्सर्ट करणे, म्हणजेच मिथ्यायोग म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे हे होते व्याधीचे सामान्य कारणे, बुद्धी, काल आणि इंद्रिय. त्याच्यानंतरचा जो सिद्धांत आहे तो म्हणजेच व्याधींचे सामान्य प्रकार. त्रयो रोगा इति निज आगंतु मानसहा. त्याच्यामध्ये सर्वात आधी म्हणजेच निज. तर निज म्हणजेच काय, तर आपल्या शरीर अंतर्गत कारणांमुळे होणारे. शरीर अंतर्गत कारण कोणते असतात, तर दोषांची असमता. म्हणजे दोष जर विषम अवस्थेमध्ये असले, म्हणजे दोषांची वृद्धी क्षय झालेला असले किंवा ते समान अवस्थेमध्ये नसले, तर तेव्हा जे काही व्याधी उत्पन्न होत असते त्याला आपण निज म्हणत असतो. त्याच्यानंतर जे आहे आगंतुक. आगंतुक म्हणजेच बाह्य कारणांनी होणारी व्याधी. बाह्य कारण म्हणजेच काय, आघात वगैरे यांच्यामुळे ज्या व्याधी होत असतात त्याला आगंतुक व्याधी म्हणत असतात. आणि मानस व्याधी म्हणजेच काय, तर मानसिक असंतुलनामुळे ज्या काही व्याधी निर्माण होत असतात त्यांना आपण मानसिक व्याधी म्हणत असतो. अशा प्रकारे होते व्याधींचे सामान्य प्रकार. त्याच्यानंतर काय आहे, तर दोष धातू मल सिद्धांत. त्याच्यामध्ये सर्वात आधी शरीर व मानस दोष म्हणजे दोषांबद्दल आपण विचार करू. तर
वायू पित्त कफश्चेती शरीर दोष संग्रह मानसः पुनरुष्टो रजश्च तम एवच. म्हणजेच शरीरामध्ये कोणते दोष सांगितलेले आहे त्यांनी, तर मेन म्हणजेच वात, पित्त आणि कफ हे काय सांगितलेले आहे, शरीरात 3 दोष सांगितलेले आहे. हे झाले शारीरिक. आणि मानसिक दोष कोणते सांगितलेले आहे त्यांनी, तर रज आणि तम हे 2 काय सांगितलेले आहे, मनाचे दोष सांगितलेले आहे. तर हे वात, पित्त, कफ हे जेव्हा यांच्यामध्ये जेव्हा असमतोल असतो तेव्हा काय होत असते, तर व्याधीची उत्पत्ती होत असते. म्हणजेच काय होत असते, तर शरीर दृष्ट होत असते. शरीर दृष्ट होत असते. त्याच्यामुळे यांना काय म्हटलेलं आहे, दोष म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघू धातू. तर धातूमध्ये काय सांगितलेलं आहे, रसा अश्रुक मास मेदो अस्ति मज्जा शुक्राणी धातवः सप्त दुष्या. तर किती धातू आहे आपल्या शरीरामध्ये, 7 धातू आहे. रस, अश्रुक म्हणजेच काय, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे काय झाले, शरीरातले सप्त धातू झाले. आणि यांना धातू का म्हणत असतात, कारण हे काय करत असतात, शरीराचे धारण करत असतात, म्हणून यांना काय म्हणत असतात, आपण धातू म्हणत असतात. त्याच्यानंतर मल सांगितलेले आहे. तर 3 मल असतात शरीरामध्ये, मल, मूत्र, शकृत, स्वेदादयो अपीच. यांना मल का म्हणत असतात, कारण हे जर आपल्या शरीरामध्ये जर आपण यांचे योग्य वेळेला जर यांचं जर शरीराच्या बाहेर निष्क्रमण झालं नाही किंवा निरसन झालं नाही, तर हे काय करत असतात, आपल्या शरीराला मलिन करत असतात. शरीर मलिन करतात, म्हणून यांना काय म्हणत असतात, तर मल म्हणत असतात. अशा प्रकारे हा होता आपला दोष धातू मल सिद्धांत. त्याच्यानंतर द्रव्याची प्रकार सांगितलेली आहे. तर किंचित दोष प्रशमनम, किंचित धातू प्रदूषणम, स्वस्थ ऋतोमतम, किंचित त्रिविधम द्रव्यम उच्यते. म्हणजेच किती प्रकार सांगितलेले द्रव्याचे, तर 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजेच दोष प्रशमन, दुसरं म्हणजे धातू प्रदूषण आणि तिसरं म्हणजे स्वस्थ रुत्कर. तर सर्वात आधी दोष प्रशमन. तर दोष प्रशमन म्हणजेच काय, जे दोषांचे प्रशमन करते, म्हणजेच वाढलेल्या दोषांना शरीरात कमी करत असते. जसं आपण म्हणू शकत असतो, तर दोष प्रशमन करणारे द्रव्यांमध्ये आपण उदाहरण घेऊ की एक म्हणजेच घृत. तर घृत काय करत असते, कफ शामक असते. आणि दुसरं म्हणजेच तेल काय करत असते, तर वात शामक असतं. त्याच्यानंतर धातू प्रदूषण. धातू प्रदूषण म्हणजे शरीरातील जे काही धातू असतात त्यांना दूषित करत असते. धातू दूषित करणे म्हणजेच काय, धातू प्रदूषण. त्याच्यामध्ये आपण उदाहरणामध्ये घेऊ शकतो की उडीद. त्याच्यानंतर जे थर्ड आहे ते म्हणजे स्वस्थ रुत्कर. स्वस्थ रुत्कर म्हणजे स्वास्थ्यासाठी हितकर किंवा आरोग्य प्रदान करणारे जे द्रव्य असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, स्वस्थ रुत्कर म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपण उदाहरणामध्ये म्हणू शकतो की हरितकी झालं, त्याच्यानंतर जर आपण म्हटलं तर शालीषष्ठी, हे काय झाले, स्वस्थ रुत्कर झाले. अशा प्रकारे आपण हे काय विविध जे सिद्धांत होते ते बघितलेले आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे औषध व चिकित्सा यांची परिभाषा. तर औषध म्हणजे नेमके काय असते, तर औषध म्हणजे काय असते, तर जे आरोग्य प्रदान करणारे असते त्याला आपण औषध म्हणत असतो. आणि औषधाचा काय असतो, तो शरीरावरती दुष्परिणाम करणारा नसतो. उलट तो काय करत असतो, आपल्याला तर आरोग्य प्रदान करत असतो आणि तो शरीराला दुष्परिणाम न करणारा असतो, तो असतो औषध. आणि चिकित्सक म्हणजेच काय, जो व्याधींचा नाश करतो त्याला आपण काय म्हणत असतो, चिकित्सक म्हणत असतो. अशा प्रकारे आपण जे काही विविध सिद्धांत होते आपल्या आयुर्वेद निरूपणमध्ये दिलेले ते कव्हर केलेले आहे. सिलेबस व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे सिद्धांत होते तेही आपण इथे कव्हर केलेले आहे. तर त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजेच की आयुर्वेदामध्ये हे जे काही सिद्धांत आहे त्यांचं महत्त्व काय आहे. तर महत्त्व म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या काही विविध टर्मिनॉलॉजीज आहेत
आयुर्वेदामध्ये दिलेल्या त्याच्यानंतर आपण योग्य औषधीची निवड कशी केलेली पाहिजे किंवा त्या औषधीचा शरीरावरती परिणाम कसा होत असतो याचं जे काही ज्ञान आहे किंवा याचं जे काही साधने आहे ते आपल्याला सिद्धांता थ्रू समजलेली आहे. हा आपण म्हणू शकतो की हा सिद्धांतांचा आयुर्वेदातील उपयोग किंवा महत्त्व आहे अशा प्रकारे. तर इथे आपण काय केलेलं आहे की आपला जो आयुर्वेद निरूपण आहे फर्स्ट टॉपिक पेपर 1च्या सिलेबसमधला तो इथे पूर्णपणे कव्हर केलेला आहे 3 पार्टमध्ये. त्याच्यानंतर आपण जे नेक्स्ट लेक्चर आहे ते आपण पेपर 2चा जो काही फर्स्ट जो टॉपिक दिलेला आहे सिलेबसमध्ये तो म्हणजेच परीक्षा प्रमाण त्यात तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. थँक्यू.